नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सोलार सेल्सच्या बिझनेसला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अपडेटला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. कॉमर्स मिनिस्ट्री रिकमेंड्स अँटी डम्पिंग ड्युटी ऑन सोलार सेल्स फ्रॉम चायना फॉर 3 इयर्स. आणि मित्रांनो, ही जी अँटी डम्पिंग ड्युटी आहे हा एका प्रकारचा टॅक्सच असतो. तर चला मित्रांनो, या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, कॉमर्स मिनिस्ट्रीज इन्व्हेस्टिगेशन आर्म DGTR. आणि मित्रांनो, DGTR याचा लॉंग फॉर्म होतो डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज. आणि मित्रांनो, हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊन DGTR हा शॉर्ट फॉर्मच यूज करणार आहोत. तर मित्रांनो, DGTRने चीनमधून आयात होणाऱ्या सोलार सेल्सवर 3 वर्षासाठी अँटी डम्पिंग शुल्क लावण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे डोमेस्टिक कंपन्यांना स्वस्त आयातीपासून वाचवता येईल. आणि मित्रांनो, त्यांच्या अंतिम निष्कर्षामध्ये डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजने म्हणजे DGTRने असा निष्कर्ष काढला आहे की मॉडेल्समध्ये एकत्रित केलेले किंवा पॅनलमध्ये बनलेले नसलेले सौर सेल सामान्य मूल्यापेक्षा कमी किमतीत भारतात निर्यात केले गेले आहेत, ज्यामुळे डम्पिंग होते. आणि पुढे यामध्ये आहे की प्रोडक्टच्या डम्पिंगमुळे डोमेस्टिक इंडस्ट्रीला हानी पोहोचली आहे, असे DGTRने एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. आणि मित्रांनो, गुड्सच्या म्हणजे वस्तूच्या CIF म्हणजे कॉस्ट इन्शुरन्स फ्रेट मूल्याच्या टक्केवारीनुसार आयातीवर 3 वर्षाच्या कालावधीसाठी निश्चित अँटी डम्पिंग ड्युटी इम्पोज करण्याची शिफारस ऑथॉरिटी करते, असे त्यात म्हटले आहे. त्यांनी CIF मूल्याच्या टक्केवारीमधून शुल्काची शिफारस केली आहे. आणि चीनी कंपन्यांसाठी शिफारस केलेले शुल्क 23% आहे, तर काहींसाठी ते उत्पादनाच्या CIF मूल्याच्या 30% आहे. आणि मित्रांनो, DGTRने शुल्काची शिफारस केली असली तरी ते लादण्याचा अंतिम निर्णय फायनान्स मिनिस्ट्री घेते. आणि मित्रांनो, फोटो व्होल्टेइक नावाच्या प्रक्रियेद्वारे सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर केले जाते. यामध्ये सूर्यापासून मिळणारी ऊर्जा वापरण्यासाठी अनेक प्रमुख घटक एकत्र काम करतात. कोरमध्ये सौर सेल्स असतात जे सिलिकॉनपासून बनवले जातात. हे एकत्र घटबद्ध केले जातात आणि एका सौर पॅनल किंवा मॉडेलवर बसवले जातात, जे सूर्यप्रकाश कॅप्चर करतात आणि त्याचे थेट प्रवाह म्हणजे डायरेक्ट करंट विजेमध्ये रूपांतर करतात. आणि मित्रांनो, चिली आणि चायनामधून येणाऱ्या व्हर्जिन मल्टीलेयर पेपरबोर्ड्सच्या आयातीवरही शुल्क लादण्याची शिफारस DGTRने केली आहे. आणि मित्रांनो, त्यांनी प्रति टन $152.27 ते $221.36 पर्यंत कर आकारण्याची शिफारस केली आहे. ऑथॉरिटीने आयातीवर 5 वर्षाच्या कालावधीसाठी अँटी डम्पिंग ड्युटी लादण्याची शिफारस केली आहे, असे दुसऱ्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. तसेच मित्रांनो, टर्की, रशिया, अमेरिका आणि इराणमधून येणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या
सोडा ॲशच्या आयातीवर 5 वर्षासाठी अँटी डम्पिंग ड्युटी देखील सुचवण्यात आले आहे. व्हिएतनाममधून केमिकल कार्बोनेट फिलर मास्टर बॅच त्या आयातीवर डायरेक्टरेटने प्रति टन $31.58 ते $75 प्रति टन पर्यंत शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. आणि मित्रांनो, स्वस्त आयातीमध्ये वाढ झाल्यामुळे देशांतर्गत उद्योगांना नुकसान झाले आहे का हे निश्चित करण्यासाठी देशाकडून अँटी डम्पिंग चौकशी केली जाते. प्रतिकार म्हणून ते जेनेवा बेस वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या म्हणजे WTO बहुपक्षीय राजवटी अंतर्गत हे शुल्क लादतात. हे सर्व राष्ट्रे जागतिक व्यापार नियमांशी व्यवहार करण्याच्या बहुपक्षीय संघटनाचे सदस्य आहे. या कर्तव्याचे उद्दिष्ट निष्पक्ष व्यापार पद्धती सुनिश्चित करणे आणि परदेशी उत्पादक आणि निर्यातदारांच्या तुलनेत देशांतर्गत उत्पादकांना समान संधी निर्माण करणे आहे. मित्रांनो, चीनसह विविध देशांमधून होणाऱ्या स्वस्त आयातीला तोंड देण्यासाठी भारताने आधीच अनेक उत्पादनावर अँटी डम्पिंग ड्युटी लादले आहे. आणि मित्रांनो, इंडिया करंटली चायनासोबत $100 बिलियन ट्रेड डिफिसिट मध्ये आहे, जो आपल्या भारत देशासाठी एक नेगेटिव्ह पॉइंट आहे. तर मित्रांनो, चला आता आपण या अपडेटमुळे कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आता जाणून घेऊया. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 46.86%, FISचे होल्डिंग आहे 10.05%, DISचे होल्डिंग आहे 15.95% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.82%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 64.31%, FISचे होल्डिंग आहे 2.68%, DISचे होल्डिंग आहे 2.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.15%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 73.97%, FISचे होल्डिंग आहे 11.55%, DISचे होल्डिंग आहे 7.04% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.44%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण प्रीमियर एनर्जीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 64.25%, FISचे होल्डिंग आहे 4.38%, DISचे होल्डिंग आहे 12.96% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.70%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इरिडाला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 71.76%, FISचे होल्डिंग आहे 2.04%, DISचे होल्डिंग आहे 2.95% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 23.24%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडिया चायनामधून येणाऱ्या सोलार सेल्सवर अँटी डम्पिंग ड्युटी इम्पोज करू शकते. आणि मित्रांनो, नंतर आपण बघितले की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.